वेलकम टू होममेड बाय पल्लवी गुजर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचे मुटकुळे, त्यालाच तुम्ही म्हणतात कोथिंबीर वडी। चला तर सुरुवात करू या रेसिपीला। इथे मी चुलीवरती पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही चाळणीचा यूज करू शकता। इथं मी 5 जे आहे ते घेतलं आहे, कारण की आम्ही हे चुलीवरती रेसिपी बनवत आहोत। तर आता कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरलेली कोथिंबीरमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा, जिरे, लसूण, मिरची आणि मीठ याची पेस्ट। आता हे मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही आपल्याला हे पीठ इथे मळायचं नाही आहे। तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता कशा पद्धतीने हे पीठ इथं मळलं जात आहे। थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही याला मळून घ्या। आता आपण या मळलेल्या पिठाच्या वड्या बनवणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे याला मुटकुळे म्हणतात। तर असे मुटकुळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व मुटकुळे आता बनवून घेतलेले आहे। एक एक आता आपण जे पाणी तापलेलं आहे त्याच्यावरती ठेवणार आहोत। तुम्ही जर चाळणीचा यूज करत असाल तर चाळणीमध्ये व्यवस्थित या वड्या ठेवून घ्या। सर्व वड्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। मुटकुळे असे जास्त एकावरती एक पण ठेवायचे नाही, जेणेकरून ते चिटकणार नाही। आता आपण झाकण ठेवून देणार आहोत। एक 8 ते 9 मिनिटांनी तुम्ही बघू शकता इकडे हे मुटकुळे झाल्यासारखे वाटत आहेत। एकदा आपण काढून बघूया की नक्की ते झालेले आहेत की नाही। तर हे बघा, हे व्यवस्थित झालेले आहे, आतमध्ये व्यवस्थित शिजलेले आहे। आता आपण कढई ठेवणार आहोत तापण्यासाठी। त्या कढईमध्ये आपल्याला तेल पण ओतून घ्यायचं आहे। हे शिजलेले मुटकुळे आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचे बारीक काप करणार आहोत। तर हे थोडे चिकट आहेत, त्यामुळे काप करायला वेळ जातोय। तर तुम्ही याचे थोडे थंड झाल्यानंतरही काप करू शकतात। आता ज्या कढईमध्ये आपण तेल टाकलं होतं त्या कढईमध्ये आपल्याला हे मुटकुळे परतवण्यासाठी टाकायचे आहेत। आपल्याला यांना हलवायचं आहे, जेणेकरून हे खाली कढईला चिटकणार नाहीत। पाच ते 7 मिनिटांमध्ये हे अगदी व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही या मुटकुळ्यांना मिरचीसोबत सर्व करू शकतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत। थँक्यू।